नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जर पैसे येत नसेल, तुम्ही KYC केलेली आहे तरी तुम्हाला पैसे आलेले नाही, तुम्ही DBT केलेलं आहे, आधार सीडिंग केलेलं आहे, संपूर्ण केलं होतं, KYC सुद्धा व्यवस्थितरित्या केली होती तरी तुम्हाला पैसे आलेले नाही, तर असे जे लाभार्थी आहेत त्यांसाठी आजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. नेमकं काय कारण असू शकते पैसे न येण्याचं लाडक्या बहीण योजनेचं, आणि तुम्ही नेमकं यावर काय उपाय करू शकता, आजच्या व्हिडिओत हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, KYC करूनही डिसेंबरचे पैसे आले नाही, नेमकं काय चुकलंय हे आपण आज बघणार आहोत. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तुम्हाला जमा झाला आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि ज्यांना जमा झालेला नाही त्यांनीसुद्धा सांगायचं आहे. अनेक महिलांना हे पैसे मिळाले नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे बघा, ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांनी नीट हा व्हिडिओ बघायचा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेसाठी कमालची यशस्वी योजना ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत 1500 रुपये दर महिन्याला दिले जात असतात. त्यानुसार बघा, आत्ताच मकर संक्रांतीच्या डिसेंबरचा जो हप्ता आहे हा महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे 1500 रुपये. हा हप्ता 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना न देता फक्त ठराविकच लाडक्या बहिणींना हा देण्यात आलेला आहे. अनेक महिला त्यामुळे अडचणीत पडलेल्या आहे. अनेक महिलांना हे पैसे मिळाले नसल्याने समजले आहे. त्यामुळे या महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बघा, 1500 रुपये जे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हे प्रत्येक लाडक्या बहिणीला देण्यात आले नाही. हे फक्त मोजक्याच लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांचे कारण म्हणजे KYC असं सांगितलं जात आहे. मित्रांनो बघा, KYC याचं कारण असं सांगण्यात येत आहे. मात्र अनेक महिलांनी KYC करूनही, मित्रांनो बघा, KYC करूनही ज्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत या महिलांना निकषात न बसल्याने त्यांना हप्ता मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. तर बघा, ज्या महिलांचं KYC झालं आहे आणि ज्या महिला निकषात बसत आहेत त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. मित्रांनो बघा, अशा महिला जे निकषात बसत आहेत, ज्यांचे पूर्ण अटी पूर्ण आहेत, त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. KYC करताना महिलांच्या वडिलांची किंवा पतीची उत्पन्न सांगावे लागते. आपण जेव्हा KYC केली होती KYC, त्यात आपण उत्पन्न सांगितलं होतं. सरकारी नोकरीत आहे की नाही असा आपण पर्याय निवडला होता. अशावेळी त्यांचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यापूर्वी अनेक महिला अपात्र असतानाही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे सरकारने महिलांचे KYC करणे बंधनकारक केले होते. ही KYC 31 डिसेंबरपर्यंत करण्याची इथे मुदत देण्यात आली होती. त्या KYC मध्ये तुम्ही काही चुकी केली जर असेल किंवा हो किंवा नाहीचं जर काही पर्याय चुकीचं निवडण्यात आलं असेल तर तुम्हाला इथे थेट लाभ बंद करण्यात येणार. तुमचा तो लाभ बंदसुद्धा झाला असेल तोपर्यंत बघा, महिलांनी लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू राहतील असंही सांगण्यात आलं होतं. 31 तारखेपर्यंत लाडकी बहीण सर्वांना पैसे देण्यात आलं होतं. 31 तारीख ही शेवटची तारीख होती KYCची. आता KYCची तारीख गेली आहे त्यामुळे महिलांना पैसे मिळालेले नाही. ज्यांनी KYC केली त्यांना पैसे मिळालं आणि ज्यांनी KYC केली पण मात्र माहिती चुकीची दिली त्यांना हप्ता बंद झालेला आहे. त्या महिला निकषात बसत नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पात्र महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला असून जानेवारीच्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो बघा, ज्या महिलांना इथे डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना हमखास इथे जानेवारीचा हप्ता हा मिळणारच आहे. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही जर KYC करताना काही चुकी जर केली असेल तर तुमचा हप्ता इथे बंद करण्यात येणार आहे. तुम्ही इथं आठवायचं आहे की आपण KYC करताना जर कुठला पर्याय आपण चुकीचा निवडण्यात आला असेल तर तुमची KYC इथे बंद होणार आहे. त्यावर उपाय आता कुठलाच उपाय नाही, कारण KYC एकदाच होती, ती आपल्याला आता एडिट करता येत नाही. ज्यांचा लाभ बंद झाला आहे ते बंदच झाला आहे लाभ, आता त्यांचा पुन्हा आपल्याला लाभ सुरू करता येणार नाही. तर या प्रकारचा हा व्हिडिओ होता. जर आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.